बदलापूर शहरातून वाहणारे नैसर्गिक प्रवाह म्हणजेच ओढे, या ओढ्यांची रुंदी कमी करून बांधकाम व्यावसायिक आणि नगरपालिका विकासाचा घाट घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाल्यामध्ये उतरून नाल्याची रुंदी मोजली, तसंच हातामध्ये हातोडा घेऊन भिंती तोडण्याचं आवाहन प्रशासनाला केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सविनय देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत नाल्याची रुंदी वाढवावी आणि करण्यात येणारे अतिक्रमण बंद करा, अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। सध्याची हातोडी नव्हतं, हातोडा आंदोलन होतं आज आमचं। अन्यायाविरुद्ध लढ्याची क्षमता नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे। तुम्ही नेहमी प्रत्यय तुम्हाला आलेला आहे। मी नगरपालिकेला वारंवार सांगतो की नाल्यावरती जे अतिक्रमण झालेले आहेत ते तुम्ही काढा, परंतु नगरपालिकेमध्ये हिंमतच नाही आहे अधिकाऱ्यामध्ये, की यांचे हात जे आहेत ना ते बरबटलेले आहेत। आता इथं जो मी आता नाल्यामध्ये आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले होतो। सरकारी नियमानुसार नाल्यावरती जे बांधकाम करत असाल, नाल्यावरती संरक्षण भिंत जेव्हा टाकत असाल तेव्हा 6 मीटरचं अंतर पाहिजे। ते 6 मीटरचं अंतर नसून इथं जेव्हा संरक्षण भिंत बांधल्या गेली ते 5 मीटर काहीतरी आहे। 1 मीटर त्याची नाल्याची रुंदी कमी करून सरकारची जागा जी आहे, बदलापूरकरांची जागा जी आहे ती कोणाच्या तरी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या घशात घालण्याचं काम सर्व संगनमतीनं केलेलं आहे, हा माझा आरोप आहे। कारण की आता मी स्वतः नाल्यामध्ये उतरलेलो होतो, मेजरमेंट घेतलेलं आहे, टेपनुसार ती जागा मापलेली आहे आणि जनतेला दाखवून दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला हे तुम्हाला सांगायची आहे तुमच्या माध्यमातून तमाम बदलापूरकरांच्या लोकांना, की या महाराष्ट्रामध्ये कुठं आहेत नाल्यावरती स्लॅब टाकलेला प्रकार दाखवा मला। हा घाट कशासाठी? एखादा माणूस, एखादा जनावर जर नाल्यामध्ये पडलं तर त्याला जीवाचा आकांतवाळ करेल की मला वाचवा म्हणून तुम्ही नाल्यावरती स्लॅब टाकला आहे। एखादा कोणी आतमध्ये पडला तर तो कसा काय बाहेर पडेल? पण नाला साफसफाई तुम्हाला करायची असेल वर्षातून एखाद्या वेळेस तुम्ही कशा पद्धतीने कराल? आणि नाल्यावरती स्लॅब टाकायची काही आवश्यकताच नाही आहे। माझा आरोप आहे नाल्यावरती या शहरातील ज्या काही बिल्डिंग सध्या बांधकाम चालू आहे, सध्या परिस्थितीत या बांधकामाची सुसज्जता, ते बांधकाम चांगलं दिसावं म्हणून, दुर्गंधी यावी नये म्हणून नाल्यावरचा स्लॅब टाकलेला आहे। आणि संबंधित जागा जी आहे बिल्डिंगच्या आजूबाजूला या 2-3 बिल्डर लोकांनी आपल्या आवाक्यात आपल्या त्याच्यामध्ये नकाशामध्ये घेतलेली आहे आणि सध्या सरकारची जागा जी आहे ती आपल्या घशात घातलेली, हा माझा आरोप नाही आहे। प्रत्यक्षदर्शी तुम्ही जा तिथं तपासा। कोण लोक आहेत ते, तुम्ही त्यांना कल्पना दिली आहे, त्यांचं नाव काय? बघा, मी सामान्य कार्यकर्ता आहो, मी तुम्हाला लक्षात आणून देतोय, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते सध्या जे नाल्यावरती बांधकाम चालू आहे ते त्यांनी तपासावं की बिल्डिंग नाल्याच्या अंतरापासून किती मीटरवरती असावी। 6 ते 8 मीटर अंतर ठेवावं, पण नाल्यावरती स्लॅब जो टाकलेला आहे त्या स्लॅबला लागून या बिल्डिंगचं काम चालू आहे। आता सध्या स्थितीत मी इथे उभा आहे, या नाल्याची रुंदी जी असायला पाहिजे 6 मीटर असायला पाहिजे, त्या नाल्याची रुंदी 5 मीटर आहे। मग बाकीची जागा गेली कुठं? मी सध्या जिथं उभा आहे तिथं एक प्रकारचं भंगाराचं गोडाऊन आहे। काय तुमची मागणी आहे? माग सगळं हटावे, हा हातोडा राष्ट्रवादी काँग्रेसचा। आणि ह्या माझ्या मागण्या नाही आहेत, ह्या बदलापूर शहरांच्या मागण्या आहेत। उद्या जर येणाऱ्या 7 ते 8 दिवसात या नाल्यावरती अतिक्रमण जर तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई नाही केली, या नाल्याची संरक्षण भिंत नाही वाढवली, तर हा हातोडा जो आहे तुमच्या बांधकाम अधिकारी असू द्या, मजिब्रा असू द्या, MSCB असू द्या, सगळ्याच्या टेबलावरती नाही पडल्याशिवाय राहणार नाही। याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावं। आणि याच्या पुढे जे आंदोलन असेल राष्ट्रवादी काँग्रेसचं हे सांगून होणार नाही आहे। माझं या गोडसे साहेबांना विनंती आहे की तुम्ही शहरात लक्ष द्यावं सध्या।